हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या कॉपरेशनच्या म्हणजे सहकार या सब्जेक्टच्या व्हिडिओमध्ये. तर या सब्जेक्टच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत आज एका टॉपरची आन्सर शीट. ज्या टॉपरला किती मार्क मिळाले तुम्ही बघू शकता. 78 मार्क आहे. नाही, किती 79 मार्क आहे. टोटल किती 79 मार्क आहे. इथे दिसत नाही क्लिअर. 79 मार्क आहे म्हणजे टोटल 99 मार्क्स आहे त्याला. किती 99 मार्क्स आहे त्याला. तर त्याला 99 मार्क्स आहे. तर आपण ते डिस्कस करू. हे 2024 चे आहेत. तर 2024च्या प्रश्नपत्रिकेत पहिला प्रश्न होता, प्रश्न क्रमांक 1, खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व ते पुन्हा लिहा 5 मार्कासाठी. तर बघूया, प्रश्न क्रमांक 1 मधील अ टाकलाय त्यांनी आणि त्यातला 1 लिहिलाय की केवळ वयाचे 18 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती सभासदास पात्र असते. मग ते उत्तर आहे 18 वर्ष, की वयाची डॉट 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 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती सभासदास पात्र असते 18 वर्ष. ज्याचं 18 वर्ष पूर्ण झालं ते काय असते, सभासदास पात्र असते. ते असते सभासदास पात्र असते. दुसरा प्रश्न होता की भारतात सहकारी पतपुरवठ्याची रचना डॉट 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 अस्तित्वात आहे. कशा अस्तित्वात आहे? स्त्रीतरीय आहे. कशी आहे? स्त्रीतरीय. तिसरा प्रश्न होता की सहकारी संस्थेच्या नोंदणीची अर्जासोबत उपविधीच्या डॉट डॉट प्रती जोडाव्या लागतात. किती प्रती? 4 प्रती जोडाव्या लागतात. चौथा होता त्यातलाच की दोष दुरुस्ती अहवाल हा नमुना डॉट डॉट मध्ये असतो. तर हा नमुना असतो ओ मध्ये. काय असतो? ओ मध्ये असतो. पाचवा प्रश्न होता की बहुराष्ट्रीय कंपन्यांचे व्यवस्थापन डॉट डॉट व्यवस्थांमार्फत केले जाते. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे व्यवस्थापन हे तज्ञ व्यवस्थापकांमार्फत केले जाते. तिला 5 पैकी 5 गुण मिळाले, आउट ऑफ मार्क मिळाले याच्यात. दुसरा होता प्रश्न की योग्य जोड्या जुळवा. तर अ गट आणि ब गट होते. तर बघा, त्यांनी योग्य जोड्या जुळवलेल्या आहे. पहिली जोडी जुळवली त्यांनी, ऋण परिशोधन अधिकारी अंतिम सभा. 4 नंबरचं ऑप्शन जुळलं. ब अध्यक्षला काय जुळवलं त्यांनी? सभा तहकूब करण्याचा अधिकार असतो. ओके, ते काय असतो. नंतर आहे की महाराष्ट्र सरकारी संस्था कायदा त्यांनी जुळवली 1960 मध्ये झाला होता. ओके, 1960. ड आहे ठेवी, त्याच्यावर मिळतं व्याज, 6 नंबरचं व्याज. आणि ई होतं सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय. हे आहे पुणे येथे. काय? पुणे येथे. हे पुणे येथे, बरोबर आहे. त्याला दिलं बरोबर. नंतर होता क की चुकी बरोबर. खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. तर पहिलं विधान त्यांनी बरोबर लिहिलं. ही 2024 ची प्रश्नपत्रिकेचं उत्तरपत्रिका आहे. तर पहिला प्रश्न होता की सहकारात नफ्यापेक्षा सेवेला अधिक महत्त्व दिले जाते. तर बरोबर आहे. दुसरं होतं सहकारी संस्थेचे आयुक्त व निबंधकाची नियुक्ती केंद्र शासन करते. तर हे चूक आहे दुसरं. तिसरं आहे सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. हे आहे बरोबर. 4 नंबरचं होतं की भाग भांडवल हे भांडवल उभारणीचे अंतर्गत साधन आहे. तर याचं उत्तर होतं बरोबर. 5वा प्रश्न होता की सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची सभासदांना गरज नसते. तर गरज असते, त्यामुळे हे चूक आहे. इथे पण तिला 5 आउट ऑफ 5 मिळाले त्या स्टुडंटला. नंतरचा प्रश्न क्रमांक 1 मधला ड, एका वाक्यात उत्तरे लिहा. एका वाक्यात उत्तरे त्यांनी लिहिलेले. तर पहिला प्रश्न होता की खतावणी म्हणजे काय? तर हे त्यांनी उत्तर लिहिलंय, खतावणी म्हणजे. ओके. दुसरं होतं की सहकारी संस्थांचे जिल्हा स्तरावर नियंत्रण करणारा प्रमुख नियंत्रक अधिकारी कोण? प्रमुख नियंत्रण अधिकारी जो होता तो आहे जिल्हा उपनिबंधक.
ओके, जिल्हा उपनिबंध. थर्ड होता उपविधी म्हणजे काय, तर संस्थेचे अंतर्गत कामकाज चालवणारे साठी तयार केलेल्या नियमांचा संच म्हणजे उपविधी होय. नंतर चौथा लिहिला त्यांनी भाग प्रमाणपत्र म्हणजे काय, तर भागाची मालकी हक्क दाखवणारा दस्तावेज म्हणजेच भाग प्रमाणपत्र होय. आणि पाचव्याचं हे लिहिलं त्यांनी. पाचवा प्रश्न होता पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी संस्थानच्या स्थापनेचे उद्देश कोणते, तर हे उद्दिष्ट लिहिले त्यांनी की सहकारी संस्थेचे अधिकारी पदाधिकारी यांना प्रशिक्षण देणे तसेच कार्यक्षमतेने व गुणवत्तेने हा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंधन संस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट होय. 5 पैकी 5 गुण. नंतर बघा प्रश्न क्रमांक 2 असतो की खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. कोणत्याही 4 करायचे असतो 8 गुणाला. त्यातील पहिली आहे इतिवृत्त. तर त्यांनी इतिवृत्त म्हणजे बघा किती पॉईंट लिहिले आहे, 1 2 3 4, 2 मार्काला किती 5 पॉईंट लिहिले 2 मार्काला. त्यांनी इतिवृत्त स्पष्ट केलं त्याच्यात. तुम्ही वाचू शकता किंवा ही जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा मिळेल. नंतर आहे जागतिक अर्थव्यवस्था, दुसरा प्रश्न होता पण त्यांनी लिहिलं नाही कारण 4च लिहायचे. त्यांना तिसरी येत होती त्यामुळे लिहिलं सहयोगी सभासद. बघा सहयोगी सभासद तिसरा, त्यात त्यांनी किती पॉईंट लिहिले 1 2 3 4 5 आउट ऑफ मार्क मिळाले त्यांना. डायरेक्ट मग चौथा लिहिला त्यांनी प्रश्न सहकार शिक्षण, आणि बघा त्यात 1 पॉईंट 2 पॉईंट 3 पॉईंट 4 पॉईंट 5 पॉईंट असेच पॉईंट वाईज तुम्हाला योग्य उत्तर लिहायचे आहे. त्याला पण 2 मार्क मिळाले त्यांना. नंतर होतं निर्णायक मत, जे की 6वा प्रश्न होता निर्णायक मत खालील संज्ञामध्ये संकल्पना स्पष्ट करामध्ये. तर हा चौथा प्रश्न त्यांनी लिहिला 6व्या नंबरचा निर्णायक मत. 1 पॉईंट लिहिला त्यांनी, दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट, चौथा आणि 5वा आणि 6वा सुद्धा पॉईंट मेन्शन केला की अशा वेळी मध्यक्ष निर्णायक मत देतात. तर आउट ऑफ एला सुद्धा मार्क मिळेल 2 आउट ऑफ 2. म्हणजे हा 8 मार्काचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक 2, तिला आउट ऑफ पडलेले आहे. कसे पॉईंट वाईज आन्सर लिहिले तिने. नंतर बघा नंतरचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 3, खालील विधानांबाबत स्वमत लिहा. तर बघा तिने पहिल्या नंबरचं लिहिलं की पहिल्या नंबरचा प्रश्न होता सहकारी संस्थेने अंतर्गत लेखापरीक्षण करावे. तर सहकारी संस्थेने अंतर्गत लेखापरीक्षण करावे. तर या विधानाची ती काय होती सहमत होती. या विधानाची काय ती सहमत असं लिहायचं. याला 1 मार्क असतो आणि उरलेले जे मार्क असतात 2 मार्क ते पॉईंट नसतो. तर तिने पॉईंट बघा कसे लिहिले, 1 पॉईंट मांडला, दुसरा पॉईंट मांडला, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा. आउट ऑफ 3 पैकी 3 मार्क पडाले. दुसरा प्रश्न तिनं सोडवला यातला कारण कोणतेही 2च सोडवते. तर दुसरा सोडवला तिनं नागरी सहकारी बँकेची थकबाकी वाढत आहे. तर या विधानाची ती सहमत आहे आणि बाकी सर्व तिने 1 2 3 4 5 6 7 असे 7 पॉईंट मांडलेले आहेत. आउट ऑफ मार्क मिळाले. नंतरचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक 4. तर प्रश्न क्रमांक 4 तो फरक स्पष्ट करा. तर तिने चालू ठेव आणि बचत ठेव, चालू ठेव आणि बचत ठेव यातील फरक स्पष्ट केला आहे. बघू शकता चालू ठेव म्हणजे काय, चालू ठेवीचा अर्थ सांगितला त्यांनी की ह्या ठेवी व्यापारी व्यावसायिक यांच्याकडून त्यांच्या नियमित बँक व्यवहारासाठी ठेवण्यात येतात. तर बचत ठेव सर्वसामान्य व्यक्ती पगारदार वर्ग यांच्याकडून नियमित बचत करण्यासाठी या ठेवी ठेवल्या जातात. नंतर तो व्याजदर कसा मिळतो, इकडे व्याज जास्त दिले जाते, इकडे व्याज दिलं जात नाही चालू ठेवीमध्ये, आणि इकडे बचत ठेवीमध्ये काय दिले जाते व्याजाची रक्कम दिली जाते. नंतर खातेदार पण लिहिलं, ही कोण असते व्यापारी वर्ग असतो, उद्योजक असतो, एखादी संस्था असते, कारखाना असतो. हे काय असतात आपले पगार वर्ग, मध्यवर्ग, जनसामान्य लोक असतात. नंतर त्यांनी निर्बंध सुद्धा लिहिले, सवलती लिहिल्या, पासबुक सुद्धा लिहिलं. जेवढं सारं लिहिलं त्यांना किती मार्क लिहिलं म्हणजे हा पेपर खूप लेंदी असतो सहकारचा, त्यामुळे त्यांनी 2 पेज लिहिले. किती मार्काचा असतो हा फरक स्पष्ट करा, तर 4 मार्काचा असतो. तर त्यांनी किती पॉईंट लिहिले 1 पॉईंट पासबुक, सवलत, निर्बंध, खातेदार, व्याजदर, अर्थ 6 पॉईंट लिहिले त्यांनी.
नंतर लिहिला त्यांनी क्रियाशील सभासद आणि नाममात्र सभासद. तर बघू शकता हे सगळे त्यांनी फरक स्पष्टकरामध्ये क्लिअर केलं. नंतर भागधारक, सभेची सूचना, अशा प्रकारे त्यांनी काय केलं, स्पष्ट केलं. बघा 8-9 पॉईंटमध्ये स्पष्ट केलंय, तेव्हा त्यांना आउट ऑफ मार्क मिळाले. तिसरं होतं झाले 3च सोडवायचे होते, त्यांनी 3 ते सोडवले. आता 5वा प्रश्न आहेत आपला संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 2 टिपा लिहायच्या आहे. 4 मार्काला 1 टिप आहे, असा 8 मार्काचा प्रश्न आहे. 8 पैकी 8 मिळाले त्यांना. 8 पैकी 8 मिळाले आहेत. की पहिला प्रश्न त्यांनी लिहिला आहे की सहकार क्षेत्रापुढील आव्हाने. सहकार क्षेत्रापुढील आव्हाने. बघा प्रेझेंटेशन करताना अशी डायग्राम वगैरे काढा व्यवस्थित. हे सगळे आव्हाने त्यांनी डायग्रामच्या सहाय्याने मांडले आहेत आणि नंतर त्याला एका मुद्द्याला स्पष्ट केले. नंतर काय केलं त्यांनी एका मुद्द्याला घेऊन ते स्पष्टीकरण केले. वाढता उत्पादन खर्च असेल, त्याचबरोबर कमी व बंद होत शासकीय अनुदान व मदत, त्याचबरोबर राजकीय हस्तक्षेप असेल, अजून हे सगळे कर्ज वसुली, सगळे त्यांनी मांडले. नंतर त्यांनी प्रश्न दुसरा सोडवला, सहकार आयुक्त व निबंधकाची विकासात्मक कार्य ते स्पष्ट केले. विकासात्मक कार्य कोणची आहे, मग विकासाची कार्य लिहिली त्यांनी आणि ते एक एक कार्य काय केलं, स्पष्टीकरण देत केले. सहकार चळवळीचे नेतृत्व करणे हे एक कार्य आहे. दुसरं आहे सहकारी संस्थांना मार्गदर्शन करणे, हे एक कार्य आहे. तिसरं आहे सहकारी संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन, कर्ज वसुलींना चालना आणि सभासद शिक्षण व प्रशिक्षण. आणि त्या प्रत्येक पॉईंटला मग त्यांनी काय केलं, अशा प्रकारे स्पष्टीकरण केलं. पहिले डायग्रामने सगळे पॉईंट मांडायचे आणि नंतर त्याला स्पष्टीकरण द्यायचं. याला म्हणतात पेपर प्रेझेंटेशन टिप्स. त्यांनी लिहिलं सहकारी चळवळीचे नेतृत्व, मग हे सगळं पॉईंट स्पष्ट केला 5-6 लाईनमध्ये. सहकारी संस्थांना मार्गदर्शन, हे सगळे पॉईंट त्यांनी स्पष्ट केले. किती मार्कासाठी केलंय सगळं त्यांनी, 4-4 मार्काला. किती, 4-4 मार्कासाठी एवढं केलंय त्यांनी. 3.5 मिळाला इथे. किती मार्क मिळाला तरी 3.5. म्हणजे सहकारचा पेपर हा लेंदी पेपर आहे, त्यामुळे खूप लिहावं लागेल तुम्हाला यामध्ये. प्रश्न क्रमांक 6 होता कारणे लिहा, आणि तुम्हाला कारणे लिहायचं मिळून जाईल इथे. त्यांनी डायरेक्ट तिसरा सोडवला. मग सहकारी संस्थांना राखीव निधी उभारणे बंधनकारक असते आणि त्यांनी हे कारणे दिले त्याचे. किती, 1, 2, 3, 4, 5-6 पॉईंटमध्ये कारणे त्यांनी लिहिलेले आहेत. नंतर हे पत्र असतं, एक पत्र लिहायचं असतं तुम्हाला की प्रश्न क्रमांक 7 खालील प्रश्नाची उत्तरे द्या. त्यातलं पहिलं पत्र आलं की सहकारी संस्थेचे सभासत्व मंजूर केल्याचे पत्र, हे त्यांनी पत्र लिहिलं. बघा कसं लिहायचं बघून घ्या. ईमेल मेन्शन केली त्यांनी, दूरध्वनी क्रमांक, जावक क्रमांक, नंतर प्रति, विषय, संदर्भ, महोदय, नंतर हे सगळं त्यांनी मांडलं आणि इकडे लिहिलं सगळं त्यांचं. ओके, त्याच्यात तिला आउट ऑफ मार्क मिळाले 5 पैकी 5. नंतर हिशोब तपासणीचे फायदे, डायग्राम काढली त्यांनी, नंतर सगळे त्यांनी मांडले ते पॉईंट. लास्टचा प्रश्न म्हणजे 8वा प्रश्न, त्यात त्यांनी एकच लिहायचा असतो 8 मार्काला. त्यांनी पहिलाच लिहिला व्यवस्थापन समितीचे कार्य आणि सगळे हे स्पष्ट केले. पहिले लिहिलं प्रस्तावनामध्ये की अर्थ काय आहे व्यवस्थापन समितीचा, मग त्याची रचना कशी आहे. नंतर त्यांनी समितीचे कार्याची एक डायग्राम काढली आणि नंतर त्या एका कार्याला काय केलं, स्पष्टीकरण केलं. हे सगळे कार्य त्यांनी स्पष्टीकरण केलेले आहेत. बघा किती लय लिहिलं त्यांनी कारणे, 7 पॉईंट स्पष्टीकरण केले. अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा उत्तरपत्रिका सोडवायची आहे, असे पॉईंट मेन्शन करायचे आहेत. त्याचबरोबर जास्तीत जास्त मार्क पाहिजे असेल तर जास्तीत जास्त पॉईंट लिहायचे आहे, डायग्राम काढायचे आहे. हे सर्व आपल्याला माहिती पडलं या पेपरमधून. आणि पेपर खूप लेंदी असतो, यांनी 3 का 4 परुणे लावलेले आहेत, तेव्हा त्यांना 99 मार्क पडले. तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये, ज्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करू सहकारचे इम्पॉर्टंट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 8 साठी 8 गुणांसाठी. ओके.